नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे सर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष यांनी म्हटले आहे। पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे सर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यरत होते। त्यामुळे यावेळी देखील त्यांना याच लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत राहता येणार नाही। या कारणास्तव त्यांची बदली व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाला निवेदन दिले होते। त्या निवेदनानुसार महसूल विभागाने प्रांताधिकारी समीर शिंगटे सर यांची चौकशी करून ते सध्या बदलास अपात्र असल्याचा खुलासा निवडणूक आयोगाला केलेला आहे। परंतु हा खुलासा सदोष असून आपण यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष नयन गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले। पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे सर हे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मिरज उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांनी मिरज येथे 8 सप्टेंबर 2019 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये काम पाहिलेलं आहे आणि या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्याच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 40 पेक्षा जास्त गावं येत असून ते एकाच लोकसभा मतदारसंघात 2 वेळा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत राहत असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाला निदर्शनास आणून दिलं होतं। त्यानुसार राज्याच्या निवडणूक आयोगाने महसूल विभागाला यांच्याबाबत चौकशी करून बदली करण्याचे आदेश दिले होते। परंतु महसूल विभागाने समीर शिंगटे सर हे बदलीस अपात्र असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे। हे पत्र सदोष असून समीर शिंगटे सर हे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यरत होते। त्याचे पुरावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाला दिले असून त्या अनुषंगाने त्यांची फेरचौकशी होऊन ताबडतोब बदली व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोग आणि राज्य शासनाकडे केलेली आहे। दरम्यान कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सर यांनी 28 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे सर यांची बदलीस अपात्र असल्याचे म्हटले आहे। परंतु हा अहवाल सदोष असून याबाबत फेरचौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे आणि तरीही श्री शिंगटे सर यांची बदली न झाल्यास आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नयन गायकवाड यांनी म्हटलेले आहे। पन्हाळा शावडीचे उपविभागीय अधिकारी श्री समीर शिंगटे यांची निवडणूक कारणास्तव जिल्ह्याबाहेर बदली होणे गरजेचे असून त्यांची बदली महसूल विभागाने दावापोटी केलेली नसून त्यांच्या विरोधात व प्रशासनाच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे। तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील जवळपास 40 ते 50 गावं येत असून प्रशासनाने शासनाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।